गाइस आम्ही चेकआउट वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही आलोय नाश्ता करण्यासाठी. काय पिलू? नाश्ता. आता आम्ही नाश्ता करणार आणि मग तुम्हाला भेटणार. किती गाईस किती या मुलीला किती आम्ही बोलायचं निवतीला ने म्हणून. थांब आयो शाईला थांब समोरून अँगल घेते मी. या मुलीला किती वेळा बोलतोय आम्ही की चल ने 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 आम्हाला निवतीला, तरी ती नेत नाहीये. हे तुला जायचंय, याला जायचंय बघा. हा बिचारा पण ही ऐकत नाहीये. हा ना बघा काय हिने नेलं नाहीये. 500 सगळ्यांनी द्यायला हो 500 घुस. हा घुस खातात. सांगायला पाहिजे कोण ते शब्दाला सांगा. आतमधून इन्कम घेतात ते, डबल इन्कम घेतात ते. पसणार नाही तुम्हाला. चालेल मला. गावना पण नाही पासणार. आम्ही वरपर्यंत जाऊ. अरे नाही जितके वर हाडच राहतील. तुला ग्लुकोज देणार नाही आम्ही, लक्षात ठेव. तू गेलास ना. कॉल नका करू. ये ना ट्रिप झाली थांब गाईस ऐका, तिने जर आम्हाला निवतीला नेलं ना तर काय जेवढे पण माझे सबस्क्रायबर आणि फॉलोअर्स आहेत ना सगळ्यांना तुला फॉलो करायला लावते. लाईक करा, फॉलो करा. बघा 7,500 आहेत. नाही केलं तर ब्लॉकच करा. हा रेस्ट्रिक्ट करणार. कोकणची माणसं वाटला. लिंबू आणा, मिरची आणा. लिंबू फिरवा. लिंबू फिरवा. या आयडीला कोणी फॉलो करू नका. हा ही आयडी ती. हा बरोबर आहे. नका. करूच नका. हे फक्त एक दिवसासाठी. आता एक दिवसासाठी. किती पैसे दिले तुम्ही लोकांना? हे अख्खं माझे विरोधात चाललंय. सच्चाई का साथ. तो सच्चाई. चलो बाय साहब. बरोबर आहे. तू किती चुकीचं वाग, सत्याच्या साईडने लोक सत्याच्या असतात. साईडने म्हटलं ना डिरेक्टली यश मठाधिकारी. गाइस यश मठाधिकारीचा डुप्लिकेट येणार आहे मी लवकर. लवकरच येणार आहे. त्यांचं लग्न झालं म्हणून ब्लॉगिंग सुरू झाली, माझं पण होणार आहे ब्लॉगिंग. हॅलो गाईज, मग आपलं खोटं खोटं घाबरायचं. मिनिट आमच्या मम्मीचा लुक बघाच. डायरेक्ट ब्लॉग वरती आकाश गाईज. मम्मी थांब तुझा लुक दाखवू दे असा. हे बॉटल थांब बाजूला ठेव दे. बापरे बॉटल बिटल बाजूला ठेव. हा. भयंकर होती. अक्षरशः हा सगळा मूड गेलाय. आणि तर म्हणजे एवढं डिसअपॉइंटमेंट आयुष्यात कधी झाली नव्हती जेवढी आज झालीये. पण ठीक आहे, उम्मीद पर दुनिया कायम आहे. आता ह्याच्या पुढचा जर व्ह्यू दिसायला चांगला असेल, म्हणजे बघायला चांगला असेल, बघायला चांगला असेल ना तर मग ट्रॅफिकचं काही नाही वाटणार. मग सगळं फ्री ट्रॅफिक बिफिक. फुल ऑन मेहनत केली यांनी ट्रॅफिक क्लिअर करायला. ट्रॅफिक पोलीस घोषित करा यांना. मला नकोय खंबा. नाही तू तर ट्रॅफिक मध्ये झोपला. अरे नाही मी नाही झोपलो. आपला मधोमध ट्रॅफिक सुरू होता ना झोपला. सध्या ह्याच्यामध्ये आहेत. हा ना. वेडिंग प्लॅन चालू आहे त्यांचा. ट्रिपच्या दुसऱ्याच दिवशी पहिलीच साडेसाती. कोकणात आयलू आणि वाशात नाही घ्यावाचा असा कधी व्हावाचाच नाही गायज. घेतलाय वाशात. मम्मी बघा गायज मूड सगळा स्पॉइल झालाय. स्पॉइल. ओ तिकडून अपयश आलोय. इतकं ऊन आहे, छत्री आणलीये, छत्री घेऊन आलोय. थांबायचं नाही आता. थांबायचं नाही गाड्या, थांबायचं नाही. आता हे गाणं लावते मी. नेक्स्ट डेस्टिनेशन कुठे आपलं? सिंधुदुर्ग फोर्ट. लेट्स गो. लेट्स चला गो. फॉलो मी. गाईज आपण आता सध्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर आलेलो आहोत. तर आपलं गाईड वगैरे बुक केलेला आहे. तर त्याची सर्व काही किल्ल्याबद्दल जी पण काही माहिती असेल तो गाईड देईलच आपल्याला. आणि आपण
त्याप्रमाणे किल्ला बघणार आहोत. सो स्टे ट्यून गाईज, आपण किल्ला नक्की पूर्ण बघू आणि जितकं होईल तितकं कव्हर करण्याची मी करण्याची नाही कव्हर करेलच. सो बघत राहा. व्लॉगिंग हा करतोय डेस्टिनेशन आलंय, अपयश आलंय, पण हार नाही मानली. हार नाही मानली. आता आलोय आपण दुसरीकडे. कुठे पण कुठे आलोय सांगशील तर त्यांना कळलं तेच ना. विचारतोय मी, कुठे आलोय? सिंधुदुर्गला आलोय. प्लीज प्लीज कम. कुठून कुठे येऊ मी? चालेल. अरे पण कुठे यायचंय? असं समोर कुठे? यायचंय. हा. फायनली दिवसाचा पहिला स्पॉट. किती तासांनंतर? जवळपास 6 तासांनंतर फायनली दिवसाचा पहिला स्पॉट सिंधुदुर्ग. इथं साष्टांग दंडवत घालूया का आपण? या खरंच खरंच. आणि मग परत जाऊयात. आणि मग चला. परत जाऊ. आयुषी एवढा शब्द नाही बोलते तरी मला जोड शब्द लई येते त्याच्यात. गाईज हा आपल्या शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गचा किल्ला आहे. सो आपण तो कॅप्टनची मार्केटिंग करा. किल्ल्याबद्दल चालेल ना? ओके. तर आता आपण ज्या किल्ल्यावरती आलात, या किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग. तर तुमचं नाव सांगू पहिलं. माझं नाव आहे वांगणकर, हितेश वांगणकर. किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग. सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे पाण्यातील बेटावर बांधलेला किल्ला, म्हणून सिंधुदुर्ग. बरं, हा किल्ला बांधण्यापूर्वी इथे एक बेट होतं आणि त्या बेटाचं नाव कुरटे नावाचं खडकाळ बेट होतं. त्या बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधून घेतला. हिरोज इंदुलकर या किल्ल्याचे आर्किटेक्ट आणि इंजिनियर हिरोज इंदुलकर, ज्यांनी हे सगळं बांधकाम केलं. बरं, जे कुरटे बेट होतं इथे, त्या बेटाचा परिसर होता 48 एकरचा आणि 48 एकरमध्ये मोठमोठे दगड होते, उंच उंच टेकड्या होत्या. तर बेटावरचाच सगळा दगड पडून तोच किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरलेला आहे. दगड बाहेरनं आणलेला नाही, इथलाच पडून इथे वापरला आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर अवजड सामानाच्या वाहतुकीसाठी लागणारा खर्च आणि वेळ वाचला. त्यामुळे हा किल्ला अवघ्या 2.5 वर्षात बांधून पूर्ण झाला. किल्ला बांधायला फक्त 2.5 वर्ष लागले. 25 नोव्हेंबर 1664 राजांनी स्वतः किल्ल्याचं भूमिपूजन केलं. 25 नोव्हेंबर 1664 आणि 29 मार्च 1667 साली किल्ला बांधून पूर्ण झाला. 1664 ते 67 अशी ती 2.5 वर्ष. त्या 2.5 वर्षात साधारण 3000 हुशार कारागीर दिवस रात्र किल्ल्याचं बांधकाम करत होते. आणि बांधकाम चालू असताना शत्रूकडनं कधी बांधकामात अडथळा येऊ नये म्हणून 5000 मावळ्यांचा सैनिकांचा जागता पहारा पूर्ण समुद्रावर. 3000 लोक काम करतात, 5000 सैनिकांचा पहारा. 8000 लोक 2.5-3 वर्ष काम करत होते. आत्ताचं गुजरात राज्यातलं जे सुरत नावाचं शहर आहे, त्यावेळी सुरतेवर मुघलांचं राज्य आणि सुरत म्हणजे मुघलांची अगदी श्रीमंत आणि प्रसिद्ध बाजारपेठ त्यावेळी. तर आपल्या राजांनी जानेवारी 1664 मध्ये सुरतेवर हल्ला केला होता आणि सुरतेच्या हल्ल्यात जे धन मिळालं, जो पैसा मिळाला, त्यातली 1 कोटी सुवर्ण होन एवढी रक्कम या किल्ल्याच्या बांधकामासाठी इथे खर्च केली. 1 कोटी सुवर्ण होन. होन म्हणजे राजांचं चलनी नाणं, सोन्याचं नाणं असायचं ते, आणि त्या एका नाण्याचं वजन साधारण 2.5 ग्रॅम पर्यंत जायचं. 2.75 ग्रॅमचं अशी 1 कोटी नाणी खर्चून किल्ला बांधलेला आहे. बरं, आपल्या सगळ्यांना माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनाच भारतीय आरमाराचे जनक म्हटलं जातं. आपल्या देशात आरमारी जहाज, लढाऊ जहाज वापरायची सुरुवात आपल्या राजांनी केली. हा किल्ला सुद्धा राजांनी आरमारी तळ म्हणूनच बांधून घेतला होता. राजांच्या आरमारातली लढाऊ जहाज त्यावेळी किल्ल्याजवळ खोल समुद्रात थांबायची आणि इथल्या आरमाराचं काम करण्यासाठी 3 अधिकाऱ्यांची नेमणूक राजांनी केली होती. मायनाक भंडारी, दर्या सारंग आणि दौलत खान. मायनाक भंडारी, दर्या सारंग आणि दौलत खान हे 3 अधिकारी इथलं आरमाराचं काम बघत होते. आणि त्यावेळी किनारपट्टीवरती ज्या परकीय सत्ता होत्या, पोर्तुगीज, डच, सिंधी आणि इंग्रज, या सगळ्यांपासून आपल्या स्वराज्याची किनारपट्टी सुरक्षित राहावी, किनाऱ्यावर राहणारी आपली लोक सुरक्षित राहावीत, हा मुख्य उद्देश होता या किल्ल्याच्या बांधकामामागचा. परकीय सत्तांच्या आक्रमणापासून आपला किनारा सुरक्षित राहावा म्हणून राजांनी किनारपट्टीवरती जी सागरी किल्ल्यांची एक साखळी उभी केली होती, त्यातला सिंधुदुर्ग एक आहे. बरं, आता आपल्या समोर किल्ल्याचा मुख्य दरवाजा जो सागाच्या लाकडापासून बनवलेला आहे. दरवाजा 350 वर्षांपूर्वीचा आहे, अजूनही सुस्थितीत आहे आणि वापरात आहे. आजही दर दिवशी संध्याकाळी हा बंद केला जातो, सकाळी सूर्योदयाला उघडला जातो. आतमध्ये काही कुटुंब राहतात, त्यांच्याबद्दल मी पुढे सांगेन आपल्याला. तर ती लोक ही कामं करतात सध्या सगळी. दरवाजाच्या फ्रेममध्ये 3 झरोके दिसतात आपल्याला. हे गरम तेल ओतण्यासाठी आहे. समजा शत्रूचं सैन्य कधी दरवाजाच्या जवळ येऊन पोहोचलंय आणि त्यांनी दरवाजा तोडायचा प्रयत्न केला तर शत्रूवरती उघडलं ते ओतलं जायचं. त्यासाठी हे 3 झरोके. बरं, दरवाजाच्या समोर बघाल तर हा एक दगडी बुरुज आहे. या बुरुजामुळे बाहेरनं तसं सहजासहजी कोणाला दरवाजात दिसत नव्हतं. पण दरवाजा ओळखून जर कधी दरवाजावर तोफांचा हल्ला वगैरे झालाच तर या बुरुजामुळे तोफांचे गोळे डायरेक्ट दरवाजापर्यंत पोहोचत नव्हते. दरवाजा सुरक्षित राहायचा. आणि दरवाजाजवळ येण्यासाठी हा जो रस्ता आहे, हा पण काय असा सरळ नाहीये, नागमोडी वळणाचा आहे.
आपल्या सगळ्यांना माहित आहे पूर्वी शत्रूकडनं दरवाजा तोडण्यासाठी हत्तीचा वापर व्हायचा किंवा लाकडाचा एखादा भला मोठा उंडका सैन्य दोन्ही बाजूने पकडून स्पीडमध्ये धावत यायचं. इथे जोरदार धडक दिली जायची. बरं एका धडकेत दरवाजा तुटणार नाही, मग पुन्हा मागे जायचंय, स्पीडमध्ये धावत यायचंय, जोपर्यंत दरवाजा तुटत नाही तोपर्यंत धडका द्यायचे. एवढं सगळं करायला रस्ता सरळ हवा आणि स्पेस पण तशी हवी ना. एकदम छोटासा चिंचोळा रस्ता, त्यात पण नागमोडी वळण, स्पीडमध्ये धावणं शक्यच नाही. त्याच्यामुळे तो प्रयत्न करता येणार नाही. बरं या रस्त्याचा अजून एक उपयोग व्हायचा तो म्हणजे समजा कधी शत्रूच्या सैन्यानं असं मोठ्या संख्येनं 400-500 शत्रूचे सैनिक चालून आले तर त्यांचा हल्ला परतवण्यासाठी आतनं आपलं सैन्य पण त्यांच्यावर प्रतिहल्ला करायचं. बरं आपल्यामध्ये क्वचित कोणतरी डावखुरं असतं, जास्त करून आपण उजव्या हाताने काम करतो. सैन्यात पण तसंच असेल ना. उजव्या हातानं तलवार चालवणाऱ्या सैनिकांची संख्या जास्त असेल तर मग किल्ल्यातनं बाहेर पडताना रस्त्याची ही जी उजवी बाजू आहे ही पूर्णपणे मोकळी आहे. आपले सैनिक असं बाहेर पडतील तसं आता मी उभा आहे, उजवी बाजू माझी पूर्ण मोकळी आहे, तर आपले सैनिक जाताना आरामात तलवार चालवू शकत होते कारण तेवढी स्पेस आहे इथे. पण तिथनं येणारा शत्रूचं सैन्य, जसं आता आपण उभा आहात, तुमच्या राईट साईडनं हा गुरु जात येतो. शत्रूचं सैन्य हल्ला करताना संख्येनं जास्त आहे, त्यात त्यांना रस्त्यात मोकळी जागा पण नाही. त्यामुळे त्यांच्या तलवारी चालवताना एकतर ते आपापसात तरी अडकतील किंवा याला तरी आपटतील. त्याचा फायदा घेऊन आतनं जाणारे आपले 10-15 सैनिक जरी असतील ना, 400-500 समोर का असे ना आरामात कापू शकत होते. हे राजांचं गणिमिकाव्याचं युद्धतंत्र आहे. जास्त काही नाही, आपल्या सैनिकांची उजवी बाजू मोकळी सोडली, त्यांची ब्लॉक केली. छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून सगळं काम केलेलं आहे. असो, इथे एक मारुतीरायाचं मंदिर आहे जे राजाने त्याच काळी बांधून घेतलंय, ज्याची थोडीशी डागडुरी झाली. आता शनिवारी शेंदुराने तेल लावलं जातं मूर्तीला, त्याच्यामुळे थोडंसं नवीन वाटेल. मारुतीरायाचं दर्शन करून आपण आत येऊ. आत येताना दरवाजा बघू जो 350 वर्षांपूर्वीचाच आहे. दरवाजाच्या आतली जी रिकामी जागा आहे त्याला देवड्या म्हटलं जातं. एक असेल तर देवडी, दोन बाजूला 2 देवड्या. मुख्य दरवाजाच्या सुरक्षितेसाठी आत पहारेकरी थांबायचे, आपल्या भाषेत गार्ड रूम त्यावेळेस. हे बघून पुढे जरीमरी मातेचं मंदिर आहे, तिथे दर्शन करूया. चालताना थोडं पटापट चालू, वेळ कमी आहे, तुमचं परत पुढचं शेड्यूल आहे. किल्ला खूप मोठा आहे, बोलण्यासारखं सांगण्यासारखं भरपूर आहे. चल गाईच्या मागे मागे जायला नाही वाचेल, जोरात वाचेल, सगळ्यांना ऐकलं. मातेचं मंदिर आहे. जरीमरी माता ही ग्रामदेवता आहे आणि नॉर्मली कोकणपट्टा जो आहे ना, तो कोकणपट्ट्यात कुठल्याही गावाच्या वेशीवर आपल्याला पहिल्या प्रथम हे मंदिर बघायला मिळतं. जरीमरी मातेचं मरियाई पण म्हणतात खूप ठिकाणी. जर म्हणजे आजार किंवा आपण तापाला ज्वर म्हणतो, मग जराला किंवा ज्वराला मारणारी देवी ती जरीमरी. रोगराई कधी गावात येऊ नये म्हणून हे मंदिर नेहमी गावाच्या वेशीवर बांधलं जातं. आता बघा ना, किल्ल्याच्या अगदी एंट्रीलाच मंदिर बांधलेलं आहे. बरं, जरीमरी माता किंवा मरियाई हे आदी मातेचं एक स्वरूप आहे. पण आदी माता म्हटल्यानंतर देवीची भव्य मूर्ती आपल्या डोळ्यासमोर येते. 8 हात असतात, 8 हातात शस्त्र वगैरे. तशी कुठलीही मूर्ती इथे नाही किंवा नव्हती. एक छोटं त्रिशूल होतं, ते पण तुटलंय आता, जिथे ती फुलं वगैरे ठेवलेली आहेत. किल्ल्यात येणारे जे आजार असतील, ज्या रोगशक्ती असतील, त्यांना रोखण्यासाठी किंवा मारण्यासाठी एखादी साईन म्हणून ते त्रिशूल असावं कदाचित. आणि ते छोटा शिलालेख आहे 4 ओळींचा, कारण कोणतरी जोरात वाचायचं, सगळ्यांना ऐकू जाईल. मराठीत आहे, एकानं कोणतरी पटकन, वेळ कमी आहे दादा, घाई करू नका, सावकाश वाचा, फक्त सगळ्यांना ऐकायला जाईल. थोडं अडकायला झालं की नाही, दादाचं काही फॉल्ट नाही. इथे जे काही लिहिलंय ना, विदाऊट स्पेस लिहिलंय, त्याच्यामुळे शब्द कुठे पूर्ण करायचं हे कळत नाही. ही जी लिपी आहे ना, ही प्राकृत आहे. आता आपण जे स्क्रिप्ट वापरतो, जी लिपी वापरतो, ती देवनागरी आहे ना. स्पेस आणि पॅराग्राफ दोन्ही असतात त्याच्यामध्ये. इथे फक्त पहिल्या आणि शेवटच्या लाईनला पॅराग्राफ आहे, बाकी सगळं विदाऊट स्पेस लिहिलं, त्याच्यामुळे वाचताना अडकायला होतं. इथे असं लिहिलंय की हे देऊळ तुकाराम येसबा आयरेकर शके श्री चित्र यांनी बांधिले सन 1813. ते राजांनी बांधलेलं नाही, तुकाराम आयरेकर नावाचे एक अधिकारी होते, त्यांनी बांधले 1813 साली. प्राकृत स्क्रिप्टमध्ये लिपीमध्ये लिहिलेलं आहे. हे शिवाजी महाराजांचं सर्वात पहिले बांधलेलं मंदिर आहे आणि तिथे एक तलवार ठेवलेली आहे, म्हणजे ती डुप्लिकेट तलवार आहे. तलवार होती ती महाराजांची होती का? राजांच्या जगदंबा तलवारीची प्रतिकृती आहे. ओके, राजांच्या 3 म्हणजे तलवारी डुप्लिकेट हा, टाईप रिप्लिका बनवलेली आहे. राजांच्या 3 तलवारी आपल्याला माहिती आहेत ना, तुळजा, जगदंबा आणि भवानी. भवानी, हा. जगदंबा नावाची तलवार स्पेन देशानं राजाने गिफ्ट केली होती. स्पेननं. ते ओरिजिनल तलवार जी आहे त्याच्या जे कव्हर आहे, म्यान म्हणतो आपण त्याला, हा. त्याच्यावरती 140 डायमंड्स, 140 डायमंड्स मग आता सध्या त्या तलवारी कुठे आहेत? ब्रिटिशांकडे आहे. जगदंबा तलवार त्यांच्या म्युझियम मध्ये आहे. ओके, हा, त्याची रिप्लिका मग ते लंडनला? लंडनला. ओके. भवानी नावाची राजांची तलवार जी मालवणकडनं 50 किलोमीटरवर सावंतवाडी नावाचं शहर आहे. तर सावंतवाडीचे राजे त्यावेळेचे सावंत भोसले, त्यांच्याकडनं भवानी तलवार राजांनी घेतली होती विकत. ती सध्या आता साताऱ्यामध्ये आहे, जिथे राजांचे 13वे वंशज राहतात. ओके, उदयनराजे. उदयनराजे. हा, शिवाजी महाराजांना भेट दिली होती. तुळजा नावाची तुळजा तलवार. नावाची ओके. तलवार, जी आता मंदिराच्या बाजूला म्युझियम आहे. त्या म्युझियम मध्ये ती ओरिजिनल तलवार आहे.
शहाजी महाराजांनी राजांना दिलेली तुळजा नावाची तलवार, म्हणजे राजाने ती वापरली. इथे ऐका ना, नॉर्मली आता आपण बाहेर फिरतो ना तर राजांचे पुतळे पुष्कळ आहेत. आता चौकात राजांचा एखादा तरी पुतळा बघायला मिळतो आपल्याला, पण राजांची मंदिरं खूप कमी ठिकाणी आहेत. रिसेंटली आता मंदिरं पण बांधली जात आहेत म्हणा, पण पूर्ण देशात राजांची जी काही मंदिरं आहेत ना त्यातलं राजांचं सगळ्यात पहिलं मंदिर आहे जे आपण आता बघितलं. राजांचं निधन झालं होतं 1680 साली आणि त्यानंतर अवघ्या 15 वर्षांनी 1695 साली हे मंदिर बनवलं. आणि हे मंदिर बांधलंय खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाकट्या चिरंजीवांनी. शंभूराजे मोठे, राजाराम महाराज छोटे. राजाराम महाराजांनी हे मंदिर बनवले 1695 साली. 330 वर्ष झाली. आता रिनोव्हेशन झाले त्याच्यामुळे थोडंसं नवीन वाटेल. बरं, आपण आत जाऊन आलो, दर्शन केलं, फोटो अलाउड नव्हता, पण अशी मूर्ती साधारण आत आहे. बरोबर की नाही? एक सांगू तुम्हाला, तुम्ही आत्ता जे काही बघितले ना आतमध्ये किंवा हे जे फोटोत बघतात, हा फक्त पोशाख आहे, हा फक्त कॉस्ट्युम आहे ज्याच्यावरती चांदीचा मुखवटा लावलेला आहे आणि वर मंदिर चढवलेला आहे. राजाराम महाराजांनी स्थापन केलेली छत्रपतींची मूर्ती जी आहे ना ती या पोशाखाच्या पाठीमागे आहे. काळ्या दगडात 2.5 फुटाची मूर्ती आहे आणि त्या मूर्तीचं वैशिष्ट्य आहे की आपल्या राजांची अशी मूर्ती अख्ख्या जगात दुसरीकडे कुठेही नाही. मी फक्त महाराष्ट्रात किंवा आपल्या देशात म्हणत नाहीये, मी म्हणतो की राजांची अशी मूर्ती जगात नाही कुठे. आत्तापर्यंत आपण राजांचे कित्येक फोटो पाहिलेत, पुतळे पाहिलेत, राजांचा चेहरा फिक्स आहे आपल्या. आत्ता जरी मी म्हटलं डोळे बंद करा, इमॅजिन करा, दाढी मिशी ते बागदार नाक आणि मंदिर असा एक चेहरा आपल्या डोळ्यासमोर येतो की नाही. पण मला एक सांगा, आपल्यापैकी कुणीही आज ताजा आहे याच्या आधी आपल्या राजांना कधी असं क्लीन शेव मध्ये विदाउट बियर्ड इमॅजिन केलंय? नाही. इमॅजिन करणं सोडा, डोक्यात विचार नाही येणार राजे आणि बिना दाढीचे शक्यच नाही. कारण आजपर्यंतचा राजांचा कुठलाही फोटो घ्या, ओरिजिनल त्यांचं पेंटिंग घ्या, कुठलाही पुतळा घ्या, राजे विथ बियर्ड. पण राजांची जी पाषाणी मूर्ती इथे आहे त्या मूर्तीत राजांना दाढीच नाही. त्या मूर्तीचा फोटो पण माझ्याकडे आहे. आत्ता फक्त एक जनरल माहितीसाठी दाखवतो, नंतर एक लिंक सांगेल ज्याच्यावरती फोटोज मिळून जातील. मी असं फिरवतो म्हणजे सगळ्यांना दिसेल. ओके, हे पाठवतो नंतर मी तुम्हाला. याच्यात एवढं क्लिअर नाही ना, नाही दिसतंय पण मी नंतर देतो मी. ओके, चालेल. याला दाखवा. बघितलं सगळ्यांनी. आता एक शंका असेल मनात, कारण हे जगात नाही कुठे म्हटलं मी, बरोबर आहे. हे पहिल्यांदाच काहीतरी तुम्ही ऐकताय किंवा बघताय, जगात तरी नाही कुठे, मग इथे तरी असं का? ही एक मेन डाऊट आहे. त्याच्या पाठीमागच्या 2 कारणं त्याच्या पाठीमागे सांगितली जातात. पहिलं असं की ज्यावेळी राजे पहिल्यांदा तळ कोकणात उतरले अफजल खानाला मारल्यानंतर एक भाग काबीज करत राजे पुढे पुढे येत होते. तर या ज्या परकीय सत्ता होत्या मी ज्या मगाशी म्हटल्या, पोर्तुगीज, डच, सिद्धी आणि ब्रिटिश, यांनी आपल्याला ओळखू नये म्हणून राजांनी गेटअप चेंज केला होता, वेषांतर केलं होतं. आणि राजांची कोकणातली पहिली एंट्री तशी होती म्हणून राजाराम महाराजांनी अशी मूर्ती ते स्थापन केली. हे एक कारण सांगितलं जातं, पण ते लॉजिकली ऍक्सेप्ट करायला आपल्याला प्रॉब्लेम येतो. का माहित आहे? ह्या ज्या परकीय सत्ता होत्या ह्याच त्यावेळी स्वतः राजांना घाबरत होत्या, ना की आपले राजे यांना घाबरत होते. म्हणजे एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. मालवणकडनं 30 किलोमीटर अंतरावरती कुडाळ नावाचं शहर आहे. राजे कुडाळपर्यंत आले होते. कुडाळकडनं गोवा साधारण 100 किलोमीटर. राजे कुडाळला आले, ती गोष्ट गोव्याला पोर्तुगीजांना कळली की शिवाजी राजे एक भाग काबीज करत कुडाळपर्यंत आलेत, आपण काही मैलावरती राहिलो, राजे जर गोव्यात आले तर मग आपली काही खैर नाही. आता त्यांना त्यांचं पण राज्य वाचवायचं होतं म्हणून पोर्तुगीजांनी आपला एक वकील राजांना भेटायला कुडाळमध्ये पाठवला, बोलणी करायला की तुम्हाला जर काही तुमच्या काही अटी असतील, तुम्हाला काही खंडणी वगैरे हवी असेल, आम्हाला सांगा, आम्ही इथे तुम्हाला आणून देतो कुडाळमध्ये, पण प्लीज तुम्ही गोव्यात येऊ नका. ही घटना मी तुम्हाला सांगतोय ना, ही पोर्तुगीजांच्या इतिहासात लिहिलेली आहे. पोर्तुगीज म्हणा किंवा ब्रिटिश म्हणा, यांच्यामध्ये डॉक्युमेंटेशन व्हायचं माहिती आहे आपल्याला. त्यांनी लिहून ठेवलंय की शिवाजी राजे असं असं आलेत, आम्हाला आमचं राज्य वाचवायचं आहे, एक सेफ्टी प्रिकॉशन म्हणून आम्ही आमचा असा एक फलाना वकील पाठवला, राजांनी अशा काही कंडिशन्स ठेवल्या, त्यातल्या आम्ही ऍक्सेप्ट केल्या, रिजेक्ट केल्या, रायटिंग मध्ये आहे. याच्यावरून कळतं की आपले राजांना घाबरत नव्हते, हीच लोक राजांना घाबरत होती. म्हणून म्हटलं की पहिलं कारण लॉजिकली ऍक्सेप्ट करण्यासारखं वाटत नाही, ते थोडं बाजूला ठेव. दुसरं कारण असं सांगितलं जातं की ज्या दिवशी शिवाजी राजे छत्रपती झाले, ज्या दिवशी राजांचा राज्याभिषेक झाला, 6 जून 1674 ला राजांचा राज्याभिषेक झाला. त्यानंतर एक 10-12 दिवसांनी 17 जूनला राजमाता जिजाऊंचं निधन झालं. 17 जूनला त्यावेळी राजांनी आपल्या हिंदू धर्माप्रमाणे केशवपन केलं, मुंडन केलं. कधी केले? 1674 साली. बरं, ज्या राजाराम महाराजांबद्दल आता आपण बोलतोय त्या राजाराम महाराजांचा जन्म आहे 1670 सालचा, म्हणजे 74 साली राजाराम महाराज 4 वर्षाचे. आणि इतिहास आपल्या सगळ्यांना चांगल्या प्रकारे माहित आहे. शंभू राजांना छत्रपती शिवाजी महाराजांचा सहवास खूप काळ लाभला आहे, राजाराम महाराजांना तसा नाही लाभलेला. तर 4 वर्षाच्या राजाराम महाराजांनी रायगडवरती त्या फंक्शनमध्ये जे काय राजांना पाहिलंय, जे काय त्यांची मेमरी असेल, त्याच्यावरनं कदाचित ती मूर्ती बनवून घेतली असावी. दुसरं कारण लॉजिकली ऍक्सेप्ट करू शकतो, कारण तो विधी आपल्या धर्मात आहे. पण अडचण अशी आहे की जसं मी मगाशी म्हटलं की ब्रिटिशांमध्ये, पोर्तुगीजांमध्ये डॉक्युमेंटेशन व्हायचं. इव्हन औरंगजेबाच्या दरबारात सुद्धा भीमसेन सक्सेना, खाफी खान अशी लोक होती जे दिवसाचे सगळे मिनिट्स नोट करून ठेवायचे. आपल्याकडे तसं नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला
लिहून नाही ठेवला. नंतर ज्याने कोणी ती लिहिला तो आपापला परिणाम लिहिला. त्याच्यामुळे लेखी पुरावा नाही की याच कारणामुळे अशी मूर्ती ते स्थापन केली. पण एवढं मात्र सत्य की राजांची अशी मूर्ती जगात इतरत्र कुठेही नाही. हे झालं मूर्तीबद्दल. बरं, आता एवढं सांगितल्यानंतर एक प्रश्न मनात येतो की जर एवढी अनोखी मूर्ती आपल्याकडे आहे तर तिला तुम्ही अशी कव्हर करून का ठेवली? आता मी तुम्हाला डिटेल्स सांगतो, तिथे जाऊन आलो की आपण तशी पाहता आली असती की फोटोत पाहण्यात रिअल मध्ये पाहण्यात फरक आहे. कव्हर करून का ठेवली? तर आता पण राजांचा बाहेर कुठलाही जो पुतळा पाहतो त्याच्यावर असा पोशाख चढवावा लागतो का? नाही. डिझाईन केलेला असतो त्याच्यावर. पण याच्यावर बघा तसा कुठलाही पोशाख नाही, फक्त धोतर आहे. कुठलाही पोशाख नाही बरं. आणि आपल्या छत्रपतींची मूर्ती आहे, उघडी नाही ठेवू शकत. सो ती पद्धत राजाराम महाराजांनी सुरू केली 1695 साली, ज्यावेळी स्थापन केली त्यावेळीपासून सकाळी मूर्तीवरती अभिषेक होईल, पूजा होईल, नंतर हा पोशाख चढवला जाईल. राजाराम महाराजांनी सुरू केलं. बरं, त्यात अजून एक गोष्ट, आत्ता आपल्या अंगावर हे जे कपडे आहेत, मी हेच घालून रात्री झोपणार का? नाही. दिवस संपून जेव्हा मी घरी जाईन, फ्रेश व्हायच्या आधी चेंज करणार, शॉर्ट्स वगैरे काहीतरी घालणार. हा राजेशाही पोशाख आहे राजांचा, जो दिवसा दरबारी वापरायचे. संध्याकाळी हा चेंज केला जाणार आणि त्यावेळी असा पोशाख असणार. असं दाखवतो. शॉल आहे, कुर्ता आणि धोतर आहे याच्यामध्ये. आजही सकाळ संध्याकाळ चेंज केलं जात आहे. म्हणजे राजेच आहेत तिथे असं समजून ट्रीट केलं जातं. नाईट ड्रेस, नाईट सूट म्हणू शकतो आपण काहीतरी, रॉयल आणि हा नाईट. आजही सकाळ संध्याकाळ चेंज केलं जातं. सोबत सकाळ संध्याकाळ नगारा वाजून राजांना नौबत पण असते. दर सोमवारी रात्री वाजत गाजत मंदिरातनं राजांच्या पालखीची मिरवणूक काढली जाते, जी मंदिराला 3 प्रदक्षिणा पूर्ण करते. दर सोमवारी रात्री रायगडवरती सुद्धा वर्षातनं 5 ते 6 वेळाच राजांच्या पालखीची मिरवणूक निघते. आपल्याकडे दर सोमवारी रात्री. हिंदू धर्मात येणारा प्रत्येक उत्सव थाटामाटात साजरा होतो. मुस्लिम धर्मात येणारा मोहरम किंवा ताजिया सुद्धा मंदिरात बसवला जातो. हे सगळं राजाराम महाराजांनी सुरू केलं. आता ते पुढे कंटिन्यू करायचं आहे म्हटल्यानंतर मॅन पॉवर हवी. सो राजाराम महाराजांनी किल्ल्यावरती 22 लोकांची नेमणूक केली होती. मंदिर बांधलं त्याच वेळी. त्या 22 लोकांना सेवेकरी म्हटलं जातं. आपण मंदिराचा स्टाफ म्हणू त्यांना. तर त्या स्टाफ मेंबर्सना त्यांच्या फॅमिलीसोबतच किल्ल्यावर राहून ही कामं करायची होती. म्हणून किल्ल्यातली काही जागा राजाराम महाराजांनी त्या 22 कुटुंबांना इनाम म्हणून दिलेली. त्यात त्या लोकांनी आपली घरं बांधलेली. ही जी 22 कुटुंब होती त्यांच्याच पिढ्या आता किल्ल्यावर काम करतात. ही जी घरं बघतोय ना आपण, ही त्या सेवेकऱ्यांची आहेत. 10वी 11वी पिढी त्यांची काम करते किल्ल्यावर. खुद्द छत्रपतींच्या धाकट्या चिरंजीवानी यांची नेमणूक केली आहे. साहजिकच आहे की राजघराण्याकडनं, रॉयल फॅमिलीकडनं या लोकांना पगार मिळत असणार, तनखा मिळत असणार. स्वातंत्र्यापर्यंत राजघराण्याकडनं या लोकांना पगार मिळत होता. पण स्वातंत्र्यानंतर काही काळानं संस्थानं खालसा झाली आणि हे सगळं शासनाकडे गेलं. तर सध्या आपलं शासन या 22 कुटुंबांची काळजी घेत आहे. नुसती काळजी नाही घेत, आपलं शासन या लोकांना पगार सुद्धा देतं. आपल्या शासनाकडनं इथल्या प्रत्येक कुटुंबाला महिन्याला 22.5 रुपये, 22.5 रुपये एवढा पगार मिळतो. म्हणून मी म्हटलं आपलं शासन या लोकांची काळजी घेतं. आता 22.5 रुपये त्या काही पुष्कळ होते की काही प्रॉब्लेम नाही, पूर्ण महिना आरामात जात होता. आता मॅक्स एक पाण्याची बॉटल त्याला पण 20-25 रुपये जातात. आपलं शासन या लोकांना आजही तेवढंच देतंय, 22.5 रुपये महिना. आता शासनाचं सोडू द्या, त्यांच्याबद्दल काय बोलायचं, आपण फकाच पस्तीची वेळ काढली, पण जाऊ द्या, त्यांच्याबद्दल बोलायची जागा नाही. पण आपण जी सर्वसामान्य माणसं आहोत ना, आपल्यामध्ये छत्रपतींबद्दलचा आदर निष्ठा अजूनही इथे तेवढीच कायम आहे जेवढी आपल्या पूर्वजांमध्ये होती. आपण सर्व लोकांनी मिळून ही कामं आज ताब्यात सुरू ठेवली. याचं तुमचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे आता मी इथे उभा राहून तुमच्यासमोर काहीतरी बोलतोय, माझ्यासाठी एक पावती बनेल किती, त्याच्यातला एक किस्सा आपल्याकडनं तिथे जातो. असं डोनेशन बॉक्समध्ये कोणी काय टाकतंय त्यातनं, किंवा म्युझियमचा प्रोजेक्ट आहे देवस्थानचा, आपण तिथे जातोय. तर याच्यातनं आपण हे सगळं करतो. कुठलीही पॉलिटिकल पार्टी किंवा लीडर हे नाही सांगू शकत की हे मी करतो, आपण त्यांचा काळी मात्रही हातभार ना असो. बरं, आपल्या राजांचा एक नित्यक्रम सगळ्यांना माहिती आहे. राजे सकाळी उठले, अंघोळ झाली की महादेवाची पूजा करायचे. त्यासाठी राजांनी आपल्या किल्ल्यावरती एक शिव मंदिर बांधून घेतले. या किल्ल्यातलं शिव मंदिर आपल्याला इथे बघायचं आहे. आतमध्ये गेल्यानंतर शिवलिंग आणि नंदी आहेत आणि कोरडी विहीर आहे समोर. आपल्या राजांबद्दल एक गोष्ट नेहमी बोलली जाते की राजे कुठल्याही ठिकाणी एंट्री करण्यापूर्वी एक्झिटचा विचार करायचा. तो राजाने आपल्या किल्ल्यांवरती चोरवाटा बनवून घेतल्यात, भुयारी मार्ग खोदून घेतले. पण एखादा साधा किल्ला जमिनीवरचा किंवा डोंगरावरचा आहे ना, तिथे ठीक आहे ना, भुयारी मार्ग ओके. 17व्या शतकात हा समुद्रातला किल्ला आहे. आपल्या राजांनी इथनं सुद्धा भुयारी मार्ग खोदून घेतला होता आणि तो या मंदिरातल्या विहिरीत नव्हता. मार्ग समुद्राच्या खालून 10 किलोमीटर अंतर बाहेर गावात उघडायचा. मालवणला कांदळगावकडे जाताना वाटेत एक ओझर नावाचं ठिकाण लागतं. त्या ओझरच्या जंगलात हा मार्ग उघडतो आणि त्या जंगलात याचं जे एक्झिट आहे त्याला वाघाच्या गुहेचा आकार दिला. जंगलात कधी कोणी गेलं आणि समोर गुहा दिसली, आज जाण्याची हिंमत नाही कोणाची. गुहेचा आकार दिला. मार्ग आपल्या सैन्यानं काही काळ वापरलेला. नंतरच्या काळात इंग्रजांनी किल्ला ताब्यात घेतला. इंग्रजांनी मार्ग बुजवून टाकला, बंद केला. इंग्रज गेल्यानंतर म्हणजे गेल्या 80 वर्षात शासनानं कधी उघडण्याचा प्रयत्न केलेला नाही, संशोधन झालेलं नाही. त्याच्यामुळे याच्या बाबतीत जर काही शंका सगळ्यांच्या मनात आपल्या असतील, त्याची नीट सूत्र मला पण माहिती आणि अगदी प्रामाणिकपणे सांगू तर माझ्याच मनात काही शंका आहे. म्हणजे बघा ना, भुयारी मार्ग जो आहे पाण्याखाली, नेमका तो सोर्स ऑफ ऑक्सिजन काय नाही म्हणत. आणि आपण फक्त या एका गोष्टीबद्दल डिस्कस करतो. सगळ्यांना माहिती आहे आपल्या देशात अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या कधी एक्सप्लोर केल्या गेल्याच नाही. कारण ज्यांच्याकडे अथॉरिटी आहे त्यांना याच्याशी काही घेणं देणंच नाही. आपण काय करतो,
थोडंसं पावसाचं पाणी साठलेलं असेल, जिवंत झरे नाहीत त्याला. गोड पाण्याच्या 3 विहिरी किल्ल्यात आहेत जे आपल्याला पुढे बघायचे. हे पटकन बघून घेऊ, मग विहिरींकडे जाऊया. गाईस, तर हा आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील भुयारी मार्ग, जो पाण्याखालून बाहेर निघतो आणि तो आता बंद आहे. आणि ह्याच्याच शेजारी एक शिवलिंग आहे आणि ह्याच्याबद्दल अजून पुढे माहिती आहे सिंधुदुर्ग फोर्टबद्दल. व्लॉग खूप मोठा व्हायला लागला आहे, त्यामुळे आता आपण हा व्लॉग इथेच थांबू. पार्ट 2 नक्की बघा आणि आता आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. सो बाय बाय गायज. आणि व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय.